विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आपण लास्ट सेशनला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हा पार्ट सुरू केला होता डिफरन्सिएशनमधला, आणि लास्ट सेशनपर्यंत आपण स्टँडर्ड फंक्शनची nth डेरिव्हेटिव्ह काढत होतो, जसं की x⁻m किंवा log of x किंवा 1/x 1/ax + b. ह्याची आपण लास्ट सेशनला लास्ट लेक्चरपर्यंत nth डेरिव्हेटिव्ह काढले. आता आपण पुढचे जे स्टँडर्ड फंक्शन आहे दॅट इज ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. मग आपण आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं nth डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. आपल्याला माहिती आहे y sin x असेल तर त्याचं पहिलं डेरिव्हेटिव्ह dy/dx येतं, dy/dx cos x येतं. त्यानंतर आणखीन घेतलं तर cos x sin x येतं. आणखीन घेतलं तर त्याचं परत cos x sin x परत cos x, असं ते कंटिन्यू होत जाईल. पण आपल्याला 2, 3 असे काढायचे नाही आहेत. वी हॅव टू फाइंड nth डेरिव्हेटिव्ह, जसं आपण लास्ट लेक्चरपर्यंत बघितलं. मग आता आपल्याला काय चेक करायचं आहे की sin x चा nth डेरिव्हेटिव्ह किती येतो. म्हणजे तुम्ही n ची व्हॅल्यू काहीही टाकली तरी तुम्हाला तो डेरिव्हेटिव्ह मिळाला पाहिजे. मग बघूया आपण. सो वी हॅव अ सोल्युशन. सो कन्सिडर y sin x. आता मी याचा पहिला डेरिव्हेटिव्ह घेणार. सो डिफरन्शिएट with respect to x. So what is dy/dx? That is cos x. ओके. आता मी ह्याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला की परत साइन मिळेल, परत साइनचा कॉस, म्हणजे साइन कॉस अल्टरनेट होतात, राईट. मग मी काय करणार, साइन कॉस अल्टरनेट नकोय म्हणून इथे एक ॲडजस्टमेंट करणार. काय ॲडजस्टमेंट करणार बघा, dy/dx मी कॉसला साइनमध्ये कन्वर्ट करणार. आता कॉसला साइनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण बघितलंय, ट्रिग्नॉमेट्री जर चेंज करायची असेल तर वी हॅव ऑप्शन π/2 प्लस और π/2 मायनस, म्हणजे π/2 -x किंवा π/2 +x, फक्त साइन क्वाड्रंटची जाते. मग आता cos x चं मला sin x करायचं आहे. मग cos x चं sin x करायचं आहे म्हटल्यानंतर साइन मला बदलता कामा नये. मग साइन कुठल्या कुठल्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट आणि सेकंड, म्हणजे π/2 मायनस किंवा π/2 प्लस, या दोन्हीपैकी कुठल्याही क्वाड्रंटमध्ये जरी तुम्ही गेलात तरी त्या क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, म्हणजे π/2 -x किंवा π/2 +x. ओके, काही घेतलं तरी चालेल. मग मी cos x च्या जागी काय लिहितो, sin π/2 +x, बिकॉज sin π/2 + थीटा इज cos थीटा. ठीक आहे, ही एक ॲडजस्टमेंट आहे, जी ॲडजस्टमेंट आपल्याला ह्याच्यामध्ये करावी लागते. मग आता dy/dx काय आलं, sin π/2x, म्हणजे ज्या फॉर्ममध्ये y आहे त्याच फॉर्ममध्ये मी dy/dx आणला. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इन्स्टेड ऑफ कॉसचा. ओके, सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आय विल कॉल दिस ॲज इक्वेशन 1. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. काय मिळेल मला, d2y/dx². काय असतो, कॉस साइनचा डेरिव्हेटिव्ह π/2 + x इंटू π/2 + x चा डेरिव्हेटिव्ह 1, कारण π/2 चा 0, x चा 1, सो 0 + 1 इज 1. आता d2y/dx² कॉसमध्ये आलं, परत मी कॉसला साइनच्या फॉर्ममध्ये लिहिणार. आता मी इथं प्लस घेतलंय म्हणून मी कंटिन्यू विथ प्लस. सो व्हॉट इज d2y/dx²? इट इज अ साइन π/2 + π/2 + x. ओके, आता जो आपला थीटा आहे तो हा आहे. सो π/2 + थीटा, साइन π/2 + थीटा काय असतं, कॉस थीटा. सो π/2 प्लस पुढचा तसाच. ॲडिशन करून घेऊया आपण. सो व्हॉट आय हॅव, d2y/dx² इज काय आलं बघा, d2y/dx² इज साइन ऑफ 2π/2. मी आता ते 2 ला 2 कॅन्सल करणार नाही, कारण मी लास्ट सेशनला सांगितलंय की आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, त्यामुळे कुठल्याही टर्म्स कॅन्सल करायच्या नाहीत किंवा मल्टिप्लाय करायचं नाही. आपल्याला तो सिक्वेन्स शोधायचा असतो, राईट. आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x.
काय मिळेल मला d3y/dx³. अगेन कॉस ऑफ 2π/2 प्लस एक्स इंटू 2π/2 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. सो व्हॉट आय हॅव d3y/dx³ ॲज, परत मी कॉसला साईन लिहिणार, साईन ऑफ π/2 प्लस 2π/2 प्लस एक्स. करा ॲडिशन. व्हॉट आय गेट, what is d3y/dx³? It is sine of 3π/2 plus x. ह्याच्यावरून जर तुम्हाला सिक्वेन्स लक्षात येत असेल, चौथा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तरी चालतो. बाय कंटिन्युइंग लाईक दिस, व्हॉट इज dny/dx⁴n, किंवा आपण त्याला yn म्हणतो. आता नीट काळजी घ्यायची. इथं dny/dx⁴n किंवा yn इज इक्वल टू, आता बघा तुम्ही इक्वेशन 1 2 3, dy/dx ला पण साईन आहे, d2y/dx² ला पण साईन आहे, d3y/dx³ ला पण साईन आहे. म्हणजे तिन्ही डेरिव्हेटिव्हला साईन आहे, वेदर इट इज ऑड ऑर इवन. मग n ला पहिली टर्म साईनच असेल, कारण इथं पहिला डेरिव्हेटिव्ह ऑडला पण साईन, इव्हनला पण साईन, आणि एन हा आयदर ऑड असेल किंवा इव्हन असेल, तिसरा आपल्याकडं नंबर नाही आहे. सो इथं साईनला साईन आलं, परफेक्ट. परत बघा सगळीकडं प्लस एक्स प्लस एक्स प्लस एक्स, सो प्लस एक्स. एक एक टर्म्स लिहून जायच्या, एकदम सगळ्या लिहायचा प्रयत्न करायचा नाही. आता π/2, पहिल्या डेरिव्हेटिव्हला 1π/2, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला 2π/2, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला 3π/2, चौथ्या डेरिव्हेटिव्हला 4π/2, पाचव्या डेरिव्हेटिव्हला 5π/2, nth डेरिव्हेटिव्हला nπ/2. सो दॅट इज युअर y. ओके, ज्या पद्धतीनं मी पहिला दुसरा तिसरा डेरिव्हेटिव्ह काढला, त्याच पद्धतीनं मी nth डेरिव्हेटिव्ह काढला. परफेक्ट. नाउ I'll have cos x. सेम प्रोसिजर, काहीही चेंज करायचं नाही. ज्या पद्धतीनं आपण sin x चा डेरिव्हेटिव्ह काढला, त्याच पद्धतीनं मी कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढणार, cos x चा डेरिव्हेटिव्ह काढणार. साइन कॉस मध्ये कन्वर्ट होतं, तसंच कॉस हे साइन मध्ये पण कन्वर्ट होतं. बघा, आय हॅव y इज इक्वल टू कॉस एक्स. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्हॉट इज dy/dx? कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. आता हे मला मायनस ॲब्सॉर्ब करून घ्यायचं आहे मला. ओके, मायनस बाहेर नको. मग साइन एक्स मला परत कॉस एक्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे. परत साइन एक्स टू कॉस एक्स जायचं आहे म्हटल्यानंतर π/2 प्लस किंवा π/2 मायनस जातो. मग मला मायनस साइन ॲब्सॉर्ब करायची आहे. मग कॉस कुठं कुठं पॉझिटिव्ह असतो, चौथ्या आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये. म्हणजे मी जर ह्या सेकंड क्वाड्रंटमध्ये आलो कॉसमध्ये, तर माझं मायनस साइन ॲब्सॉर्ब होईल ना, कारण सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो, नेगेटिव्ह. म्हणजे कॉस ऑफ π/2 प्लस थीटा काय असतं, कॉस ऑफ π/2 प्लस थीटा इज मायनस साइन थीटा, बिकॉज इन सेकंड क्वाड्रंट कॉस इज नेगेटिव्ह. राईट. मग मी काय करणार, व्हॉट इज dy/dx? दॅट इज इक्वल टू, हे जे मायनस साइन एक्स आहे ना, त्याला मी लिहिणार कॉस ऑफ π/2 प्लस एक्स. बघा आलं का बरोबर फॉर्म्युला आपला. व्हॉट इज कॉस ऑफ π/2 प्लस थीटा? इट इज मायनस साइन थीटा. ओके, बघा आता परत हा डिफरन्शिएट करा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्हॉट इज d2y/dx²? कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन π/2 प्लस एक्स इंटू 1. सो व्हॉट आय हॅव, व्हॉट इज d2y/dx²? परत मायनस ॲब्सॉर्ब करायचा, म्हणजे काय येईल, कॉस ऑफ π/2 प्लस π/2 प्लस एक्स.
So what is d2y by dx square? That is cos of 2 pi by 2 plus x. Call this as equation 2. Again differentiate with respect to x. So again differentiate with respect to x. So what is a d3y by dx cube? It is minus sine 2 pi by 2 plus x into 1. परत मायनस साईनला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. सो व्हॉट इज d3y बाय dx क्यूब? इट इज कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस 2 पाय बाय 2 प्लस एक्स इंटू 1. ऑब्वियसली ते काय मी लिहिलं नाही. सो व्हॉट इज d3y बाय dx क्यूब? इट इज कॉस ऑफ 3 pi by 2 plus x. Call this as equation 3. So by continuing like this, what is dny by dx raised to n? That is yn. पहिल्याला cos, दुसऱ्याला cos, तिसऱ्याला cos. So n even असो किंवा odd असो, I have cos. परत इथं पण प्लस एक्स आहे, इथं पण प्लस एक्स आहे, इथं पण प्लस एक्स आहे. सो प्लस एक्स इज सेम. पहिला डेरिव्हेटिव्ह पाय बाय 2, दुसरा डेरिव्हेटिव्ह 2 पाय बाय 2, तिसरा डेरिव्हेटिव्ह 3 पाय बाय 2, चौथा डेरिव्हेटिव्ह 4 पाय बाय 2, पाचवा 5 पाय बाय 2, nth n पाय बाय. सो ज्या पद्धतीने आपण साइनचा डेरिव्हेटिव्ह काढला, साइनचा nth डेरिव्हेटिव्ह साइन n पाय बाय 2 प्लस एक्स, तसाच कॉस एक्स चा डेरिव्हेटिव्ह पण काय असेल? कॉस n पाय बाय 2 प्लस एक्स. लक्षात येते कसा डेरिव्हेटिव्ह काढायचा तो? साइन आणि कॉस दोघांचे पण मी काढून दिले. ओके. आता समजा एक्सच्या तिथं सपोज आय हॅव एक्स प्लस बी, म्हणजे काय असेल? कॉस 3 मायनस 2x असं असेल. एक्सरसाइज मधला प्रॉब्लेम आहे हा. एंड फाइंड nth डेरिव्हेटिव्ह. ओके. सो कॉस 3 मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आपल्याला. बघा मग कसा काढायचा. मेथड तीच मेथडमध्ये आपण कुठेही चेंज करणार नाही. सो आय हॅव y इज इक्वल टू कॉस ऑफ 3 मायनस 2x. So differentiate with respect to x. बघा dy by dx काय आलं? कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3 मायनस 2x इंटू 3 मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2. कारण ह्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो ना. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आणि एक्सचा 1. पण इथं एक्स नाही आहे तर 3 मायनस 2x आहे, त्यामुळं तिथं काळजी घ्यायची. सो मी आता कसं लिहिणार बघा व्यवस्थित. dy बाय dx इज इक्वल टू, आता हा मायनस आणि हा मायनस प्लस करायचा नाही, कारण आपण प्रोसिजरमध्ये हा मायनस ॲब्सॉर्ब करून घेतो. मग हा मायनस तसाच ठेवायचा आणि हा मायनस आतमध्ये घ्या. आय हॅव कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस 3 मायनस 2x into minus 2. I'll call this as 1. आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊया. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो व्हॉट आय हॅव? d2y by dx स्क्वेअर इज कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पाय बाय 2 प्लस 3 मायनस 2x इंटू हा मायनस 2 तसाच. आणि आता ह्या पाय बाय 2 प्लस 3 मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह ह्याचा 0, ह्याचा 0, ह्याचा मायनस 2. सो व्हॉट आय हॅव? d2y बाय dx स्क्वेअर इज मायनस साइन परत आतमध्ये ॲब्सॉर्ब करून घ्यायचं. आय हॅव कॉस ऑफ पाय बाय 2 प्लस हा पूर्ण अँगल पाय बाय 2 प्लस 3 मायनस 2x इंटू
आता इथं 4 करायचं नाही, -1ची पॉवर 2 इंटू 2ची पॉवर 2. मी सुरुवातीला सांगितलंय कुठलंही मल्टिप्लिकेशन करायचं नाही, पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहून द्यायचं. सो काय आलं आपलं d2y/dx². सो दॅट इज इक्वल टू कॉस ऑफ π/2 प्लस π/2 2π/2 प्लस 3 मायनस 2x इंटू -1चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर. आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेऊ. मिनिमम 3 घ्यायचेच. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मिनिमम 3 घ्या, मॅक्झिमम तुम्हाला 4-5, तुम्हाला जोपर्यंत कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्या, पण मिनिमम 3 तरी घ्यायचे. सो व्हॉट इज d3y/dx³ मायनस साइन 2π/2 प्लस 3 मायनस 2x इंटू हे तसंच लिहितो मी -1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर इंटू हे सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह. 2π/2चा 0, 3चा 0, -2x चा -2. सो व्हॉट इज d3y/dx³. परत मायनस साईनचं काय होईल कॉस π/2 प्लस 2π/2 प्लस 3 मायनस 2x इंटू -1 आणि हा -1 क्यूब आणि 2चा पण क्यूब. कॉल दिस ॲज इक्वेशन 3. लक्षात आलं. सो कॅल्क्युलेशन करून घ्या. हे व्हॉट इज d3y/dx³. इट इज कॉस ऑफ 3π/2 प्लस 3 मायनस 2x इंटू -1 क्यूब 2चा क्यूब. ओके, ह्याला आपण 3 म्हणू वरच्यापेक्षा, म्हणजे कंपॅरिझनला व्यवस्थित होईल. सो करा कंटिन्यू. बाय कंटिन्यूइंग लाईक दिस, व्हॉट इज dny/dx⁻n दॅट इज yn इज इक्वल टू. आता पहिला डेरिव्हेटिव्ह पण कॉस, दुसरा पण कॉस, तिसरा पण कॉस, सो nth डेरिव्हेटिव्ह पण कॉस. इथं 3 मायनस 2x सगळीकडे आहे, पहिल्यात पण आहे, दुसऱ्यात पण आहे, इथं तिसऱ्यात पण आहे. सो प्लस 3 मायनस 2x ॲज इट इज. आता इकडं प्लसमध्ये बघा, पहिल्या डेरिव्हेटिव्हला π/2, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला 2π/2, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला 3π/2, चौथ्याला 4π/2, पाचव्याला 5π/2, तसं nthला nπ/2 इंटू. आता -1 पहिल्या डेरिव्हेटिव्हला -1 आहे फक्त. ओके, -2 म्हणजे -1 इंटू 2 म्हणजे -1ची 1 पॉवर आहे. दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला -1ची 2 पॉवर आहे. तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला -1ची 3rd पॉवर आहे. म्हणजे जेवढा डेरिव्हेटिव्ह आहे तेवढीच पॉवर आहे. इथं 3 असेल तर 3, मग n असेल तर n. आणि आता 2ची पण पॉवर बघा, पहिल्या डेरिव्हेटिव्हला 2ची 1 पॉवर आहे, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला 2ची 2nd पॉवर आहे, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला 2ची 3rd पॉवर आहे. मग nth डेरिव्हेटिव्हला 2ची पॉवर किती असणार आहे nth. फक्त मी ॲज इट इज लिहिलं तरी चालेल किंवा एक स्टेप वाढवतो. व्हॉट इज yn ते मी आधी लिहितो -1 2n nπ/2 प्लस 3 मायनस 2x. ओके, आता तुम्हाला जर हा -1 आणि हा -2 एकत्र करून n लिहायचा असेल लिहा. पण मी ज्या पद्धतीने हे जे आधीचे प्रूफ दिलेत त्याच्यामध्ये मी -1 नेहमी सेपरेट ठेवतो, कॉन्स्टंट नेहमी सेपरेट ठेवतो दुसरा, म्हणून मी हे सेपरेट ठेवतो. ओके, सो तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर कॉस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जे आपण प्रॉब्लेम लिहिला होता त्याच्यामध्ये कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस nπ/2 प्लस एक्स. ते चालेल का बघा, कॉस nπ/2 प्लस एक्स. एक्स जो तिने दिलाय तो, फक्त इथं वाढलं काय तर 3 मायनस 2xला -1 2n, कारण ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 येत नाहीये. जर डेरिव्हेटिव्ह 1 येत असता तर आपण ते डायरेक्ट लिहिलं असतं, त्यामध्ये काय विषय. लक्षात येते काय म्हणायचं आहे ते. सो अशा पद्धतीनं आपण डेरिव्हेटिव्ह काढणार.
जर कॉस एक्स सोडून दुसरी एखादी टर्म असेल. ओके, ठीक आहे. देन आय हॅव अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रूफ, that is e raised to x into sin bx plus c. बघा, ह्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह आपण काढलाय, आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पहिला डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढता येईल, त्यात काय अवघड नाही आहे. ओके, बिकॉज यू हॅव u इंटू व्ही रूल. पण ह्याचा आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो जसं आपण आत्ता काढलं तसंच पहिला डेरिव्हेटिव्ह काढणार, दुसरा डेरिव्हेटिव्ह काढणार आणि त्यानुसार आपण nth डेरिव्हेटिव्ह लिहिणार. सो आय हॅव कन्सिडर्ड y इज इक्वल टू e रेस टू x इंटू साइन bx प्लस c. सो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. What is dy over dx? U into v. This is u, this is v. So first term as it is, d by dx of second term, plus second term as it is, d by dx of first. U into v rule. So what is dy over dx? E raised to x cos bx प्लस सी इंटू बी प्लस साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो इथं, प्लस साइन ॲज इट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. साइन बी एक्स प्लस सी ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई ए रेस टू एक्स. पहिल्या ह्याच्यात मी साईनचा डेरिव्हेटिव्ह घेतला कॉस, दुसऱ्या ह्याच्यात ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज. सो व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स? जे कॉमन निघते ते कॉमन काढू. e रेस टू एक्स कॉमन, आतमध्ये काय आलं बी कॉस बी एक्स प्लस सी प्लस ए साइन बी एक्स प्लस सी. आता इथं सगळ्यात महत्वाचं, इथं एक फार महत्वाची ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागते. इथं आतमध्ये कॉस प्लस साइन आहे, आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह असा लिहिता येणार नाही कॉस प्लस साइनमध्ये. मग मी इथं काय करणार, इथं ए आणि बी कॉन्स्टंट आहेत ना, सो आय विल ॲडजस्ट वन टर्म. कुठली टर्म ॲडजस्ट करणार मी, तर आय विल मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ह्यानीच का डिवाइड करायचं आणि मल्टिप्लाय करायचं, ह्याच टर्मनी ए आणि बी कुठनं आणले मी, तर हे. आता रूट का आणि त्याचे स्क्वेअर का पुढं आपण मी सांगतो क्लिअर. सो व्हॉट इज डी वाय बाय डी एक्स? इट इज रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ई रेस टू एक्स इंटू, मल्टिप्लाय केलं डिवाइड मी प्रत्येकाला करणार, बी अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस बी एक्स प्लस सी प्लस ए अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन बी एक्स प्लस सी. ओके, आता इथं सबस्टिट्यूशन करणार, मला साइन आहे त्यामुळे आतमध्ये साइनचा फॉर्म्युला तयार झाला पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एन पाय बाय 2 प्लस एक्स असतं. तीच मेथड मी इकडं वापरणार आहे. पण मी आता रूटनी का मल्टिप्लाय डिवाइड केलं ते पुढच्या 1-2 स्टेपमध्ये आपल्याला लक्षात येईल. आता इथं कॉस आहे, इथं साइन आहे. मग जर मी इथं साइन आणि इथं कॉस आणलं तर साइन कॉस प्लस कॉस साइन हा माझा फॉर्म्युला तयार होतो साइन ए प्लस बीचा. मग इथं मी साइन पुट करणार. आता इथं मी साइन अल्फा म्हणतो, कुठलाही तुम्ही कॉन्स्टंट घेऊ शकता ए बी सोडून, आणि इथं मी कॉस अल्फा म्हणतो. ओके, सो व्हॉट इज माय डी वाय बाय डी एक्स? इट इज रूटच्या जागी मी काय लिहितो, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 1/2 ई रेस टू एक्स इंटू ब्रॅकेट बी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला मी साइन अल्फा म्हटलं, पुढं कॉस बी एक्स प्लस सी तसंच,
प्लस ए अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला मी कॉस अल्फा म्हटलं, पुढचं साईन बी एक्स प्लस सी तसंच. आता मी हे का म्हणू शकतो, ह्याच्या आधी आपण एका प्रॉब्लेममध्ये सबस्टिट्यूशन अशा केल्या होत्या, पण त्याला कंडिशन काय आहे, तुम्ही ट्रिग्नॉमेट्री कधी सबस्टिट्यूट करता, अशी तुमच्या ज्या स्टँडर्ड फंडामेंटल आयडेंटिटीज आहेत त्या सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. म्हणजे काय, मी याला साईन आणि याला कॉस म्हटलं, पण साईन आणि कॉस म्हणताना त्याची फंडामेंटल आयडेंटिटी की साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर मस्ट बी 1. सो ती कंडिशन सॅटिस्फाय होती का बघायची. मग होतीये का, साईन स्क्वेअर म्हणजे काय, बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, स्क्वेअर रूटला स्क्वेअर जाईल ना. सो आय हॅव बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, आणि कॉस स्क्वेअर म्हणजे काय, ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे. व्हॉट इज बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, न्यूमरेटरमध्ये बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इट विल गेट कॅन्सल, आय हॅव 1. ओके, सो ती फंडामेंटल आयडेंटिटी सॅटिस्फाय व्हावी म्हणून मी काय केलं, ह्याला साईन आणि ह्याला कॉस केलं. आता ह्याला साईन आणि ह्यालाच कॉस का म्हटलं, उलट का म्हटलं नाही, तर त्याचंही मी रिझन दिलं. मला वरती साईन आहे म्हणून मला आतमध्ये साईनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. हेच ह्याच्या पुढचा प्रॉब्लेम ऑब्विसली कॉस ऑफ बी एक्स प्लस सी असेल. मग इथं जर कॉस असेल तर मला कॉसचा फॉर्म्युला तयार करावा लागेल, म्हणून मी इथं कॉस इथं साईन वापरणार, कारण शेवटी आतमध्ये हे चेंज येणारच आहे. कारण कॉस जरी असेल तरी एक कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन मायनस साईन आणि परत कॉस, म्हणजे इथं साईन कॉस तसंच राहणार आहे जसं आत्ता राहिले तसं. मग त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, इथं कॉस इथं साईन, कारण कॉसचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो जो फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे त्याच्यावरती आपण सबस्टिट्यूशन्स करतो. हे आपण ह्याच्या आधीच्या प्रॉब्लेम्समध्ये बघितलं आहे. साईन पाहिजे म्हणून मी साईन कॉस, कॉस पाहिजे असेल तर कॉस साईन. ओके, संपला विषय. सो आय कॉल दिस ॲज, इथं फॉर्म्युला तयार करू आणि मग आपण त्याला इक्वेशन म्हणू. dy बाय dx इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ई रेस टू एक्स. फॉर्म्युला कुठला तयार झाला, बस साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. एच्या जागी अल्फा, बीच्या जागी बी एक्स प्लस सी. आय हॅव अल्फा प्लस बी एक्स प्लस सी. अल्फा कॉन्स्टंट, बी एक्स आणि सी आहे, मग मी कॉन्स्टंट एकत्र घेतो फक्त आपल्या सोयीसाठी. सो व्हॉट इज dy बाय dx, आय हॅव ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 1/2 ई रेस टू एक्स साइन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. कसं लिहा, कॉल दिस एज इक्वेशन. हा माझा dy बाय dx आला. आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेऊया म्हणजे आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल, कारण ह्याच्यावरनं काहीच कळणार नाही आपल्याला. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट इज d2y बाय dx स्क्वेअर. हा कॉन्स्टंट आहे, हा मी तसाच बाहेर ठेवतो, ह्याला आपण कुठंच पिक्चरमध्ये आणणार नाही. परत u इंटू व्ही. आता डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या. ई रेस टू एक्स इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस बी एक्स प्लस सी प्लस अल्फा इंटू बी एक्स प्लस सी प्लस अल्फाचा डेरिव्हेटिव्ह बी प्लस साइन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स इंटू ए. बघा डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित कळाले का. यू इंटू व्ही, यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज d2y बाय dx स्क्वेअर, इट इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 1/2. दोघांमधनं कॉमन परत ई रेस टू एक्स. ब्रॅकेटमध्ये काय राहिलं, मी ब्रॅकेट जरा बदलतो, कर्ली ब्रॅकेट टाकतो. बी कॉस बी एक्स प्लस सी प्लस अल्फा प्लस ए साइन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. परत तीच ॲडजस्टमेंट, कारण ए आणि बी आहे. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड कशाने करायचं, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो व्हॉट आय हॅव, व्हॉट इज d2y बाय dx स्क्वेअर, हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 1/2 बाहेर तसाच. सो मी काय करणार, रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरनी मल्टिप्लाय करणार आणि ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरनी डिवाइड करणार. जसं आपण
वरच्या स्टेपमध्ये केलं. प्लस ए अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. परत आपल्याला फॉर्म्युला कुणाचा पाहिजे? साईनचा. म्हणल्यावर इथं साईन इथं कॉस, कारण कॉस साईन प्लस साईन कॉस हा साईनचा फॉर्म्युला आहे. सो ह्याला साईन अल्फा, ह्याला कॉस अल्फा. सो व्हॉट इज d2y बाय dx स्क्वेअर? इथं बघा, इथं एक स्क्वेअर रूट आहे, इथं एक स्क्वेअर रूट आहे. इथं लगेच स्क्वेअर करायचा नाही, म्हणजे कॅन्सल करायचं नाही. 1/2 इंटू 1/2. व्हॉट आय हॅव? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2 असं लिहायचं इंटू ई रेस टू एक्स. व्यवस्थित फॉर्म्युला तयार करायचा. इथं मी पहिल्यांदा व्हॅल्यू टाकू. आय हॅव साइन अल्फा कॉस बी एक्स प्लस सी प्लस अल्फा प्लस कॉस अल्फा साइन बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. कुठून आणलं साइन आणि कॉस? तर मी ह्याला साइन अल्फा म्हटलं, ह्याला कॉस अल्फा म्हटलं. का ते पण मी सांगितलं, कारण मला साइनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. सो व्हॉट आय हॅव? d2y बाय dx स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2 ई रेस टू एक्स साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज फॉर्म्युला ऑफ साइन ए प्लस बी. ए म्हणजे अल्फा, बी म्हणजे बी एक्स प्लस सी प्लस अल्फा. सो ते मी व्यवस्थित लिहितो. व्हॉट आय हॅव? सो d2y बाय dx स्क्वेअर इज d2y बाय dx स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर रेस टू 2/2 ई रेस टू एक्स साइन बी एक्स प्लस सी अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा बी एक्स प्लस सी प्लस 2 अल्फा. आय कॉल दिस ॲज इक्वेशन. इथं मी इक्वेशन 1-2 म्हटले का? हरकत नाही, याला आपण इक्वेशन 1 म्हणू, कारण 1 कुठंच म्हटलं नाही. अँड दिस विल बी इक्वेशन 2. आता मी डायरेक्ट 10th ऑर्डर लिहिणार, आणखीन काय डेरिव्हेटिव्ह काढायची गरज नाही. इफ यू वॉन्ट परत u इंटू v घ्यावा लागेल. सो व्हॉट इज माय dny बाय dx रेस टू n, किंवा त्याला आपण म्हणतो yn. आता ऑब्झर्वेशन्स व्यवस्थित करायचे. बघा, मी इकडचं थोडं रफ करतो, तर परत कन्फ्यूज व्हायचं, कारण माझं इक्वेशन 1 आणि 2 इकडंच आहे, त्यामुळे हे काय लगेच लागणार नाही मला. बघा, आता इक्वेशन 1 आणि 2 व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहिला डेरिव्हेटिव्ह, दुसरा डेरिव्हेटिव्ह, पहिल्यांदा जे कॉन्स्टंट आहेत ॲज इट इज राहतात ते लिहून घ्यायचे पहिल्यांदा, आणि व्हेरी होणारे नंतर. बघा, ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स दोघांमध्ये पण आहे. सो ई रेस टू एक्सचा विषय आधी मिटवायचा. ओके. आता परत ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. पहिल्या इक्वेशन म्हणजे पहिली ऑर्डर असेल तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची पॉवर 1/2 आहे पहिल्या डेरिव्हेटिव्हला. दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची ऑर्डर 2/2 आहे. आणखीन एक डेरिव्हेटिव्ह घेतला असता तर परत एक ॲडजस्टमेंट आली असती रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरची. सो आणखीन एक पॉवर आली असती, म्हणजे 3/2 आलं असतं. सो बाय कंटिन्यूइंग लाईक दिस, व्हॉट आय हॅव? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू 3ला 3/2, 4ला 4/2, 5ला 5/2, तसं nला n/2 इंटू साईन, दुसऱ्याला पण साईन आणि dy बाय dx ला पण साईन. सो आय हॅव साईन. आता व्यवस्थित बघायचं इक्वेशन 1 आणि 2. इथं पण bx प्लस सी आहे, इथं पण bx प्लस सी आहे. सो जे सेम आहे ते मी सेम ठेवणार, bx प्लस सी. आता फक्त बदलला कोण? अल्फा. पहिल्या डेरिव्हेटिव्हला नुसताच अल्फा आहे, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला 2 अल्फा आहे, मग तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला 3 असेल, चौथ्या डेरिव्हेटिव्हला 4 असेल, मग nth डेरिव्हेटिव्हला काय असेल? n अल्फा. आता इथं अल्फा आपण घेतलाय, मग अल्फाची व्हॅल्यू काढावी लागेल ना.
मग अल्फाची व्हॅल्यू काय असेल, वेअर आता इथं व्यवस्थित बघायचं, साइन अल्फा हा आहे, कॉस अल्फा हा आहे. मग आपण अल्फाची व्हॅल्यू काढूया. सो आय हॅव साइन अँड कॉस. मग मी काय करतो, व्हॉट इज साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा, बी अपॉन रूट ओव्हर ए अपॉन रूट. सो बी अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ओव्हर ए अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. कुठून आणलं हे, इथं. सो व्हॉट इज साइन अपॉन कॉस, टॅन अल्फा, रूटला रूट कॅन्सल, बी अपॉन ए. सो व्हॉट इज अल्फा, म्हणजे मी ते पण लिहिलं कारण अल्फा हा आपण आणलाय ना. मग आपण ज्या व्हॅल्यूज घेतलेत त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला रिसबस्टिट्यूट कंपल्सरी कराव्या लागतात. हे आपला रूलच आहे, कारण त्यांनी दिलेले व्हेरिएबलच आपल्याला आले पाहिजेत आन्सर्समध्ये. आपण नवीन व्हेरिएबल्स कुठले आणू शकत नाही आपल्या मनाने, व्हेरिएबल्स असतील किंवा कॉन्स्टंट असतील. मग बघा ए बी आणि एक्स त्यांचे 3 होते, 2 कॉन्स्टंट 1 व्हेरिएबल. सगळीकडे ए बी एक्स आले आणि सी अल्फा फक्त मी घेतला होता, त्याची पण व्हॅल्यू मी परत दिली. व्हॉट इज अल्फा, टॅन इनवर्स बी बाय ए. सो ह्या अल्फाच्या जागी टॅन इनवर्स बी बाय ए टाकलं तरी चालेल, ॲज इट इज अल्फा लिहिला तरी चालेल, काही विषय नाही. लक्षात येते, काही शंका? ओके. सो जसं मी आत्ता साईनचं लिहिलं, सिमिलरली वी हॅव कॉस, फक्त साईनच्या जागी कॉस येईल, बाकी सगळं सेम. म्हणजे ई रेस टू एक्स कॉस बी एक्स प्लस सीचा एनचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, ई रेस टू एक्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एन बाय 2. इथं फक्त कॉस बी एक्स प्लस सी प्लस एन अल्फा. जसं मी साइन एक्स आणि कॉस एक्स दोघांचे तुम्हाला एनचा डेरिव्हेटिव्ह काढून दिले, ज्या पद्धतीनं कॉस एक्सचं काढलं त्याच पद्धतीने इथं साईनच्या जागी कॉसचं काढायचं विथ सेम प्रोसिजर. आणि त्याचा फॉर्म्युला पण मी तुम्हाला दिला, साइन इज रिप्लेस बाय कॉस, बाकी काहीही वेगळं नाही. लक्षात येते? ओके. सो आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हजमध्ये ई एक्स रेस टू एम लॉग एक्स वगैरे अशा डेरिव्हेटिव्हज काढलेत. आणखीन एकाचं राहिले, एक फंक्शन आपलं राहिले, म्हणजे मी तुम्हाला अल्जेब्राइक दिलं एक्स रेस टू एम आणि 1 अपॉन एक्स पण दिलं, त्यानंतर लॉग एक्स दिलं, लॉगॅरिथमिक दिलं, ट्रिग्नॉमेट्रिक बघितलं, ट्रिग्नॉमेट्रिकचं मल्टिप्लिकेशन पण झालं. फक्त एक आपलं राहिले, ते पण आपण कंप्लीट करूया आणि म्हणजे आपले सगळे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ज संपतील यांचं डेरिव्हेटिव्ह. ओके. सो कुठलं राहिले तर एक्सपोनेन्शियल फॉर्म राहिला आहे फक्त. ओके, तोही घेऊ म्हणजे आपला स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ज, एनथ डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन, ह्या पार्टमधले सगळे स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह संपतील. सो एक्सरसाइजमधलाच प्रॉब्लेम घेतो मी. आय हॅव वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस बी. ह्याचा मला nth डेरिव्हेटिव्ह काढायचा. सो आय हॅव अ सोल्युशन. सो कन्सिडर, बघा y इज इक्वल टू ई रेस टू एक्स प्लस बी. घ्या nth डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट इज dy बाय dx, ईचा ई रेस टू एक्स प्लस बी इंटू एक्स प्लस बीचा ए. कॉल दिस ॲज इक्वेशन 1. परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो व्हॉट आय हॅव, d2y बाय dx स्क्वेअर इज ई रेस टू एक्स प्लस बीचा ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ए तसाच हा. आणि आता ह्या एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह, ह्याचा हा वरचा तसाच, म्हणजे काय आलं, d2y बाय dx स्क्वेअर इज ई रेस टू एक्स प्लस बी इंटू एचा स्क्वेअर. आणखीन एक घेऊया, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथून जर तुम्हाला अंदाज आला तर लिहा, काय प्रॉब्लेम नाही. आणखीन एक घेऊ, आय हॅव d3y बाय dx.
ई रेस टू एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ए आणि हा ए स्क्वेअर तसाच. सो व्हॉट इज d3y बाय dx क्यूब? इट इज ई रेस टू एक्स प्लस बी इंटू ए रेस टू 3. Call this as equation 3. So by continuing like this, what is dny by dx raised to n or yn? बघा e raised to x plus b, e raised to x plus b, e raised to x plus b तसंच आहे. इंटू आता a ला पहिल्या डेरिव्हेटिव्हला पॉवर 1, दुसऱ्या डेरिव्हेटिव्हला पॉवर 2, तिसऱ्या डेरिव्हेटिव्हला पॉवर 3, nth डेरिव्हेटिव्हला पॉवर n. फक्त व्यवस्थित लिहा. व्हॉट इज yn? a रेस टू n e रेस टू ax प्लस b. आता ह्या a च्या जागी काहीही जरी दिलं म्हणजे 3x प्लस 2, 5x मायनस 7 असं काहीही दिलं, तो जो तुमचा x असेल त्या पद्धतीनं आपण काय करणार? डेरिव्हेटिव्ह. ओके, काही शंका? सो एक्सपोनेन्शियल हा फॉर्म राहिला होता, तो पण आपण कंप्लीट केला. फक्त मी इन जनरल घेतलं ए बी, पर्टिक्युलर आले तर एच्या जागी जी काय एची व्हॅल्यू असेल ती टाका. दॅट विल बी युअर nth डेरिव्हेटिव्ह. ओके, सो अशा पद्धतीनं आपले एक्सरसाइज 1.5 मधला जो क्वेश्चन नंबर 4 आहे तो क्वेश्चन नंबर 4 आणि काही स्टँडर्ड फंक्शन असे मिक्स जे काही मी प्रॉब्लेम्स घेतले तो पार्ट आपला इथं आजचा काय होतोय? एंड होतोय. ओके, सो ह्या पद्धतीचा फक्त कॉसचा डेरिव्हेटिव्ह एक राहिला होता, तो सिमिलरली मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपलं nth डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन हा पार्ट आणि एक्सरसाइज 1.5 मधला शेवटचा क्वेश्चन दॅट इज क्वेश्चन नंबर 4 दोन्हीही या ठिकाणी संपते. आजच्या सेशनला आपण थांबूया. जो काय राहिलेला पार्ट असेल तो आपण नेक्स्ट सेशनला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.